तूच मला मग शोधत बसते. बोल मला तू हळुवार काही, सांग भले तू माझा नाही. कलियुगातली मी मीराबाई, मौनातले हे शब्द बोलके तुझ्यानी माझ्या ओठी हलके. असुनी ननी अश्रू पोरके. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता, 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 अस्मिता. अशाच एका कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये कुमार फोडकरशी माझी ओळख झाली. तिला शोध, सन्मानानं घरी घेऊन ये. तुझ्या त्या बापाचा ऐक. काय बघावं तो माझ्या वडिलांचा सारखा उद्धार करत असता तुम्ही. आधी वाटेल तसं बोलून घरातल्या माणसांनी मला वेडं केलं आणि नंतर वेडी ठरवून मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवलं. आणि सध्या दादाचा प्रॉब्लेम सगळ्यात महत्वाचा असताना तुझ्या डोक्यात माझ्या लग्नाचा विषय आलाच कसा? मला राहून राहून आश्चर्य वाटतंय की कुमारच्या नाहीशा होण्यामागे बाबांचा हात आहे. माझा नाही विश्वास बसत आहे. मी घरी आल्यापासून बघतेय ना की कुठलाही निर्णय घेताना बाबा सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करतात. तेजस्विनी, बाबा अंधश्रद्धाळू नाहीत आणि तूही बाबांवर अंधविश्वास ठेवू नकोस. माझ्या समोर आलेला बाबांचा चेहरा हाच खरा चेहरा आहे. बाकी सगळे गरजेनुसार बदललेले मुखवटे आहेत. मान्य आहे मला. आणि तुझ्या आणि कुमारच्या बाबतीत सुद्धा बाबांनी मुखवटाच धारण केला असणार आहे. कारण धमकी देणं आणि धमकी अंमलात आणणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ह्याचा अर्थ बाबांनी धमकी दिली होती हे तू मान्य करतेस? त्यांनी तशी धमकी देणं स्वाभाविक होतं. म्हणजे बाबांमुळेच कुमार गायब झालाय असं तुला का वाटतंय? कारण त्यानंतर कुमारचा ठावठिकाणा लागला नाहीये. आज गायब. तो स्वतः हे शोर सोडून निघून गेला असेल या गोष्टीवर तुझा विश्वास का नाहीये? कोण आपला जीव उगाच धोक्यात घालेन? कुमारचं आणि माझं लग्न झालं होतं. बाबांनी या गोष्टीला महत्वच दिलं नाही. माझं लग्न त्यांना मान्य नव्हतं आणि त्यांनी ठरवलेलं लग्न मला मान्य नव्हतं. बबडीच्या बाबतीतही सेम प्रॉब्लेम बबडीच्या बाबतीत होणार आहे. बबडीचा प्रॉब्लेम माहितीये तुला? का माहित नसणार? मी याच घरात राहते ना. बबडीचा प्रियकर बाबांच्या स्टेटसचा नाहीये म्हणून बाबांचा लग्नाला विरोध असणार. पण बबडीने गुप्तपणे लग्न केलेलं नाहीये. ही एक चांगली गोष्ट आहे. जे माझ्या बाबतीत घडलं ते बबडीच्या बाबतीत घडायला नको. बाबांनी त्याला सुद्धा धमकी दिली असेल शहर सोडून जाण्याची. नको काळजी करूस. हिस्ट्री रिपीट नाही होऊ देणार मी. तुझ्या वेळेस बाबा एकटेच होते, यावेळेस बाबांबरोबर आदित्य पण आहे. माझ्या वेळी माई होती माझ्या बरोबर आणि आता बबडीसाठी माई बरोबर तू आहेस. आणि यावेळी तुम्हाला बबडीच्या नवऱ्याचीही काळजी घ्यायची. कुठल्याही परिस्थितीत तो हे शहर सोडून जाता कामा नये तेजस्विनी. कदाचित गोष्टी या थराला जाणारही नाहीत. खरंच सगळ्यांना मान्य असेल असा एखादा मार्ग सापडू शकतो. पण ताई, तुझ्या आणि कुमारच्या बाबतीत बाबांनी नक्की काय केलंय या गोष्टीचा मी शोध घेणार. केवळ तुझ्या म्हणण्यावर विश्वास न ठेवता बाबांचं म्हणणं काय आहे याची खात्री करून घेणार आणि
मग जर मला असं कळलं की तू जे म्हणतेस तेच खरंय, तर मात्र मी बाबांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. तेजस्विनी, अरे किती सडवणार आहेस आणखीन? तुझ्या सगळ्या शंकांचं निरसन झालंय ना आता? सोड ना आता. हे बघा, माझा तुमच्यावर अजूनही विश्वास नाही. तुम्ही कितीही शब्दावर सांगितलं ना की तुमचा आणि वनिताचा संबंध नाही. अरे बाबा, वनिताशी माझा संबंध नव्हता, आजही नाही, यापुढेही असणार नाही. सांग मला आता, कोणाची शपथ घेऊन सांगू मी तुला? काय अंकल, एकदा एक बोलता एकदा एक बोलता. मला तुम्हीच सांगितलं ना, मी माझ्या स्वार्थासाठी खोट्या शब्द सुद्धा घेतो. कसा विश्वास ठेवायचा तुमच्यावर सांगा मला. हे काम कर मग. हा, हे मला असं इथे बंदिस्त करून ठेवण्यापेक्षा ना, माझं सालं खाणं पिणं बंद कर. या जागेत सडण्यापेक्षा उपाशी मेलेलं मला जास्त आवडेल. आता तुमच्या आवडीचा प्रश्न नाही अंकल. आता मला काय आवडतं हे जास्ती महत्वाचं. तुम्हाला हे असं बंद करून ठेवण्यात काय मजा येते माहिती? नाही रे नाही, गजाच्या पोरा, ते सुख तुला मी मिळू देणार नाही, अजिबात मिळू देणार नाही. माझा छळ करायचा आहे तुला, असं डांबून ठेवायचं आहे ना. ठेव, डांबून झालं. मी पण कसं मस्तीत राहतो इथं बघ. मस्तीत? हा. येत्या 24 तासात तुमची मस्ती नाही ना उतरवली मी अंकल. पण चला, तिथेच तर वांदा आहे ना. तुमच्या आगे मागे कोणीच नाही हो. तुम्ही वर गेलात तर रडणार कोण? रडायलाही कोणी नाही. हा, पण जिवंत राहिलात ना तर मात्र काही लोकांचा फायदा आहे. त्या तुमच्या लाडचा, तुम्ही वर गेलात तर अनाथ होईल ना तो, रस्त्यावर येईल. लाडची काळजी करू नको, त्याचं सगळं व्यवस्थित करून ठेवलंय मी. माझ्या मागं तो लाड तुझ्या दारात काही भीक मागायला येणार नाही. याच्यात वेळ फुकट घालवतोस ना, त्यापेक्षा जा त्या वनिताला शोध, मानन तिला घरी घेऊन ये. त्याच्या आधी तुझ्या बापाला समजाव. एक मिनिट. माझ्या संसाराची लावलीत ना तेवढी वाट पुरेशी आहे. आता आमच्या कुटुंबाची काळजी करणं सोडून द्या. आणि हो, तुमच्या मनाची तयारी करून ठेवा. भरपूर दिवस राहायचं आहे तुम्हाला इथे. नाही, काळजी करू नका. तुमच्या सुरक्षेची कडेकोट व्यवस्था केलेली आहे, एकदम पक्का बंदोबस्त. 24 तासात बाहेर पडणार आहे मी इथनं, बघायचं तुला? त्या संग्रामला अडवणार आहेस तू? बघूया कोण अडवतो ते. अरे पहिल्याच दिवशी तुझी जागा तुला दाखवून द्यायला हवी होती, त्याला फुकट लाड केले तुझे. सांग मला, 24 तासामध्ये कुठे येऊन भेटू तुला? सांग ना. चल निघ. अरे निघ म्हणाला ना, फट. ठीक आहे, आज तुमची एवढी इच्छा तरी पूर्ण करतो मी. भेटूया पुन्हा. काय शिंदे, सोनवणे, चेहरे कसे पडले तुमचे? काय आज कामावर गेलं नाहीत वाटतं? गेलो होतो मग पण लवकर निघालो. पोराची तब्येत बरी नाही, डॉक्टर म्हणाला ऍडमिट करावं लागेल. 20-25 हजार रुपये खर्च येणार आहे. कुठे मदत मिळते का बघतोय. सह्याद्री पतपेढीचा मॅनेजर माझ्या ओळखीचा आहे ना. अरे मग त्याला भेटायचं ना, अर्ज भरून द्यायचा त्याच्याकडे. गरज लागली तर PF मधनं कंपनी कर्ज देऊ शकते. तो मॅनेजर तरी कुठे भेटायला तयार होता. जरा कुठे आवाज वाढवला तेव्हा भेटला. आणि वरनं आपलं नेहमीचं नाटक, कंपनीची वाईट अवस्था आहे, परिस्थिती बिकट आहे. कसे तरी 500 रुपये द्यायला तयार झाला होता. मग आदित्य साहेबांना भेटायचं. हल्ली त्यांना डायरेक्ट भेटता कुठे येतं? त्यांना भेटायचं म्हणजे मॅनेजरच्या हातापाय पडायला लागतं. मॅनेजर असल्याशिवाय ते भेटतच नाहीत. काय शिंदे, आपल्याला गरज आहे तर त्या मॅनेजरच्या हातापाय पडावं लागणार. आणि एकदा कामं झाली आपली का त्या मॅनेजरचं काय करायचं ना ते बघूया आपण. मॅनेजरच्या हातापाय पडलो तर तो आम्हाला आदित्य शेठकडे घेऊन गेला. पण तो आदित्य शेठ तर त्या मॅनेजरचा बाप निघाला. म्हणजे आम्हाला तोंडावर म्हणाला, माझ्याकडे कशाला आलात? त्या जयवंत शेठकडे जायचं, त्याच्याकडे भरपूर पैसा आहे, तो तुम्हाला संग्राम थोराताकडून पैसे घेऊन देईल. वर म्हणतो कसा, आधी आदित्य मुर्दाबादच्या घोषणा देत होतात ना, शेवटी आलातच ना माझ्याकडे मदत मागायला. मग मी पण त्याला ठणकावून सांगितलं, भीक मागत नाही, आमच्या जमलेल्या PF मधून कर्ज मागतोय. त्या जयवंतचा राग उगाच आमच्यावर काढू नका. मग काय बोला? मग काय, धक्के मारून बाहेर काढायचं फक्त बाकी होतं. इतके दिवस शांत बसलो,
पण यापुढे शांत बसणार नाही. त्या कळल्या मॅनेजरला हॉस्पिटलमध्ये भरती केल्याशिवाय राहणार नाही. शिंदे, आणि याच्या मुलाला कसं बरं करायचं ते बघूया आधी. त्या मॅनेजरची खाट आपण नंतर टाकू शकतो. आता चाललोय पतपेढीत त्याच्या दोस्ताकडं, बघू काय काम झालं तर. हे 5,000 आहेत, ठेव. मुलाला लवकर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घे आणि उपचार सुरू कर. बाकीचे पैसे कसे जमवायचे ना ते आपण बघूया. युनियनच्या इमर्जन्सी फंडातून काही रक्कम काढता येते का ते बघूया. आणि शिंदे, त्या मॅनेजरला उगाच ठसून देऊ नकोस. त्याचं काय करायचं ना ते आपण नंतर बघूयाच. ओके, चला कामाला लागा, चला. सर, तो शिंदे आला होता. शिंदे कोण? तो सोनवणेंसोबत आलेला. मुलाला ॲडमिट करण्यासाठी सोनवणेंना काही पैसे हवे होते. हा शिंदे आपलाच माणूस आहे ना? हो सर. काय म्हणत होता? जयवंतने खरंच त्याला 5,000 रुपये दिलेत सर. नाही दीक्षित, मला नाही वाटत. अहो, जयवंतकडे एवढे पैसे कसे काय येतील? हो सर, तो थोरात शेठ बसलाय ना पैशांच्या थैल्या मोकळ्या करून. नाही दीक्षित, आपण ह्या कन्क्लुजनपर्यंत इतक्या लवकर नाही पोचू शकत. अहो, आपल्याकडे ठोस पुरावा नाही आहे. मिळेल सर. शिंदे सगळीकडे फिरत असतो. त्या सोनवणेंमुळे त्याची जयवंतशी चांगली मैत्री झाली आहे. शिवाय शिंदे सह्याद्री पतपेढीतून कर्ज काढून देणार आहे. सर, तुम्ही आठवणीने फक्त त्या मॅनेजरला फोन करा सर प्लीज. तो मी ऑलरेडी केलाय. या जयवंतचं आणि थोरातचं गणित काही केलं मला उमगत नाही. जयवंत मला वाटतो तेवढा फालतू निश्चित नाही आहे. तो कामगारांमध्ये अजूनही तेवढाच लोकप्रिय आहे. आणि आता तर अडीअडचणीला उपयोगी पडतोय म्हणून अजूनच लोकप्रिय होणार, नाही का? तुम्ही टेन्शन घेऊ नका सर. आणि या कामगारांचं तुम्ही मला काय सांगता सर? उद्या आपण थैल्या मोकळ्या केल्या तर हे जयवंत मुर्दाबादच्या नावाने घोषणा द्यायला मागे पुढे पाहणार नाही. सर, तुम्हाला बघायचंय का? त्या सोनवणेला तुम्ही स्वतः बोलवा आणि मदत करा. बघा कसा पोपटासारखा बोलेल आपल्या बाजूने. उद्या वेळ पडली तर जयवंत समोर लीडर म्हणून उभा राहील तो. सर, हा खेळ खेळून पाहायचा का? नको दीक्षित, घाईघाईत आपण कुठलाही निर्णय घ्यायला नको. आपण एक काम करू, या विषयावर आपण उद्या बोलू. या तुम्ही. येतो सर. थँक्यू. अस्मिता अस्मिता यायला हे बदग ना. अरे फोन उचल ना. काय शो साठी घेतलास काय? हे डंगर. फोन उचलायला काय होतं यार? अरे किधर आहे तू? किती वेळ झाला फोन लावतो, कट का करतोयस? काय प्रॉब्लेम आहे काय? ए मुन्ना, मी शेठचा नोकर आहे, तुझा नाही. परत असले प्रश्न मला विचारायचे नाहीत. हा बंगला सोडून जायचा नाही अशी ताकीद दिली होती ना सेटनं तुला. मग कुठे गेला होतास? तुझं काय काम इथे? कशाला आलाय? सेटचा पत्ता काय? हा? फोन केला तर फोन उचलत नाही. तुम्हाला फोन केला तर तुम्ही फोन कट करतायत. आम्ही काय समजायचं? मागच्या वेळेसच मी तुला सांगितलं होतं की शेठचा काहीच पत्ता लागत नाही. मी फोन केला तर शेठ फोन घेत नाही आणि स्वतः काही फोन करत नाही. मग बरेच दिवसात पार्टी झाली नाही म्हणून त्यांच्या दोस्तांचे मलाच फोन यायला लागले. सगळ्यांचा एकच सवाल, शेठ कुठे, शेठ कुठे? बहुतेक सेटचा गेम झाला असणार. उगाच मूर्खासारखा काही बोलू नकोस. शेठचा गेम झाला असता ना तर इतक्या वेळेस लपलं नसतं हे.
सगळ्या पेपरांमध्ये पहिल्या पानावर मोठ्या अक्षरात न्यूज आली आहेस. आणि पोलिसांची पहिली धाड या इथे या बंगल्यावर पडलीस. या सॉलिड कडकी चालू झाली. आईला आपले सोप पण ना या अशा पैशावर काय करणार, कुठून आणणार पैसा. आता सुपारी मोठी करायची म्हटल्याच्या नंतर पानाची गादी सुद्धा मोठीच बघावी लागणार ना, कारण कत्री सुपारीनं आपलं भागत नाही. मुन्ना तुझं काम झालं असेल ना तर तू जाऊ शकतोस. तर डोक्याला इतके ताप आहेत, त्यात आणखी तुझा ताप. ए शेटचा पत्ता लागला ना, मी तुला सांगतो. चल निघ. काय रे, काय कटकट आहे हा? चल निघ चल निघ चल निघ. हा जो बंगला आहे तो तुझा आहे, या बंगल्याचा मालक सेट आहे ना. मला तू कोण सांगणार की चल निघ म्हणून. बघ मी याच बंगल्यात राहणार, कळलं. राहा ना इथे, माझ्या काय बापाचं जात आहे. पण खर्च पाणी माझ्याकडे मागायचं नाही आणि फुकटचा ताप डोक्याला द्यायचा नाही. बाटली चालेल पण बाहेरून इथे बाई आणायची नाही. शेट नसताना पोलिसांची लफडी, सगळ्या भानगडी या बंगल्यापर्यंत आणायच्या नाहीत. मग काय तुला सेट नाही तर म्हाताऱ्यांचा आश्रम खोलायला सांगितलंय काय हा? आणि राहिली लपडी तर ती मी माझ्या जबाबदारीवर निस्तरेल. तुला काही त्रास नाही होणार त्याचा. आता एक इम्पॉर्टंट गोष्ट, ही जी प्रॉपर्टी आहे ना, बंगला, गाडी, पैसा, जमीन, फार्म हाऊस, याच्यामध्ये माझा अर्धा हिस्सा राहणार, समजा ना. मैं तुझे अकेले नहीं खाने दूंगा ये सब. आणि राहिलं शेठच्या प्रॉपर्टीचे रक्षण तर ते मी नागासारखं करेल. जर माझ्या शेपटीवर पाय द्यायचा प्रयत्न केलास ना, वैसा डस दूंगा ना, नानी याद आएगी, समझा ना. बबडीचं काय नाही रे, अजून 6 महिने तरी ती जाणार नाही असं तिने बाबांना वचन दिलंय. गॉड नोज काय होईल. राहता राहिला त्या जयवंतचा प्रश्न. असा बंदोबस्त केलाय त्याचा म्हणून सांगू तुला. चोख नाकाबंदी केली त्याची. अशा नाडा आवडल्यात ना त्याच्या दादा मी. नाही ना, तर बघू काय होतं ते. हां चल, एनिवेज नंतर फोन करतो मी तुला. हां ओके, टेक केअर, बाय बाय. जयवंतचा काय बंदोबस्त केलाय? झुरळासारखा असा उचलून फेकलाय त्याला. नसती आफत. बसला असेल बोंबलत. तू बबडीचा विश्वासघात केलायस. आता ह्यात मी बबडीचा काय विश्वासघात केलाय? आणि बाय द वे, हा कंपनीचा प्रॉब्लेम आहे ना, मग तो कंपनीतच राहिलेला बरा. हां, आणि कंपनीचे प्रॉब्लेम घरी आणायचे नाहीत असं कधी काळी तूच मला ऐकवलं होतंस, बरोबर ना? एक मिनिट. बबडी आणि जयवंतचं प्रेम हा घरगुती प्रश्न आहे. तो घरीच सोडवायला हवा होता. तो तू चव्हाट्यावर आणलायस. तू त्याला कंपनीतनं काढलंयस म्हणजे आता नसती चर्चा होणार. ही गोष्ट कंपनीभर झाली असणार आहे भाना. लोक काय बोलायला टपलेलेच असतात. कदाचित कदाचित नाही,
कदाचित नाही. ऑलरेडी कामगारांनी मला संपावर जायची धमकी दिली. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता,